स्ट्राईक एंड वरती मुदतसीर, तर नॉन स्ट्राईक एंड वरती ऐमन. आणि गोलंदाज, पहिला गोलंदाज बाबऱ्या संघाकडून. बॉलर नेम सांगायचं प्लीज. अफान. अफान. तर या ठिकाणी पहिला चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. पाहावं लागेल किती धावा मिळतील. कव्हर आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा मागोवा घेताना 1 धाव 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. धावफलकावरती 2 धावांची मोहर या ठिकाणी लागते. पहिली सुरुवात अफान विरुद्ध मुदतसीर. आणि आता मात्र कावकाव रिझन कडे वळवलाय, टोलवलाय क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर सुरेख झेल. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका, पहिली विकेट, पहिली हादरा लागते ती म्हणजे राजपुरी या संघाला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्या होत्या, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट गमावतोय तो म्हणजे मुदतसीर. चला यानंतर होणारा सामना असेल शिवांश 11 नवगाव विरुद्ध साहिल आरावी. आणि येथे फलंदाजासाठी आलाय तो म्हणजे ताबिश. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तर दुसऱ्या चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट गमावली ती म्हणजे मुदतसीर यांनी. आता मुदतसीर च्या जागा सांभाळण्यासाठी खेळपट्टीवरती दाखल झालाय तो म्हणजे ताबिश. पाहावं लागेल पॉवर प्लेचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. कशा प्रकारे पॉवर प्लेच्या षटकाचा लाभ या ठिकाणी फलंदाज घेतील. थोडेसे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, कारण का प्रयत्नांती परमेश्वर आणि प्रयत्नांनी कष्ट केल्याशिवाय यश सुद्धा मिळणार नाहीये. कष्ट करा. तर अजूनही 4 चेंडू बाकी. ऑन गोलंदाजी मार्क. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करेल. आणि आता मात्र पॉइंट रिजनच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाईल सर्कलच्या आतमधून, परंतु 1 धाव. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला, परंतु 1 धाव. नक्कीच या ठिकाणी वाचवू शकलेले नाहीयेत क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा आता मात्र ताबिश एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आणि आता मात्र मोठा टोलवलाय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि ताबिश सुद्धा आले जातोय तंबूत परत. ताबिशची जाते विकेट. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर राजपुरी या संघाने आणि या ठिकाणी सॉरी चुकीची दुरुस्ती असेल, ऐमान या ठिकाणी आउट झालाय. तर ऐमानची जागा सांभाळण्यासाठी खेळपट्टीवरती दाखल झालाय तुमचे रफीद. चला इमाद मोडक सर यांना मी विनंती करतो की आपण समालोचनासाठी यायचंय.
4 चेंडू 3 धावा आणि 2 विकेट, 2 गडी गमावलेत ते म्हणजे अद्याप राजपुरी संघाने. आता मात्र यष्टीरक्षकाच्या पाठीमागे एक धाव मिळेल याही चेंडूवरती. पाच चेंडू आणि 4 धावा. अजूनही एक चेंडू बाकी, पहिल्या षटकातील एक चेंडू बाकी. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्येच आपण पाहिलं की 2 विकेट लॉस आहेत ते म्हणजे राजपुरी संघ. आणि ताबिश फलंदाजीसाठी. आता मात्र व्हाईट बॉल, स्वेर चेंडूचा इशारा येतोय पंच बंटी जाधव सर यांचा. आणखीन एक मोफत धाव मिळेल राजपुरी या संघाला. थोडंसं आता डावखरे हाताचा फलंदाज पाहून आता मात्र टोलवलाय, पाहावं लागेल किती धाव मिळतील. आणि तेवढंच छान सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच या ठिकाणी 3 धावा त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी, पाबऱ्या संघासाठी या ठिकाणी सेव्ह केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागलेत ते म्हणजे 6 धावा. पाहावं लागेल दुसरं षटक कोण घेऊन येतंय पाबऱ्या संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेत आणि 2 विकेट गमावलेत, 2 गडी गमावलेत ते म्हणजे राजपुरी या संघाने. बॉलर नेम सांगायचंय प्लीज, गोलंदाजाचं नाव सांगायचंय. मोहित गोलंदाज मोहित असेल. दुसरा गोलंदाज मोहित. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाबऱ्या संघाकडून. तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे तो म्हणजे ताबिश. पाहूया ताबिश विरुद्ध मोहित, मोहित विरुद्ध ताबिश. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा पॉवर प्लेच्या षटकाचा या ठिकाणी लाभ घेण्यात थोडेसे अपयशी ठरलेले पाहायला मिळतात ते म्हणजे राजपुरी हा संघ. आता मात्र मोहित दुसरं षटक पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या आणि आपल्या उजव्या हाताने राईट आर्म राऊंड विकेट समोर ताबिश. एकदा अतिशय स्ट्रेट ड्राईव्ह कार्पेट शॉट पाहायला मिळाला. या ठिकाणी 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आणि आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. आणि आता मात्र गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये घेतली झेल. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणि या ठिकाणी रफीद बाद होतोय. पाहावं लागेल की रफीदची जागा सांभाळण्यासाठी आता कोण जातोय. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. तौसिफ. चला इमाद मोडक सर यांना मी विनंती करतो की आपण समालोचनासाठी यायचंय. चला तर तदनंतरचं समालोचन आपण ऐकणार आहोत राष्ट्रभाषा हिंदी मधून रत्नागिरीचा बुलंद आवाज इमाद मोडक सर. हेलो जी हाँ, फिर एक बार मुकाबले की तरफ बढ़ते हैं जहां पर आप देख सकते हो एक अच्छा क्रिकेट चलता हुआ. बॉलर ने अच्छी कोशिश की है,
देखा जाए तो पाबरा की तरफ से अच्छी शुरुआत हम कह सकते हैं, क्योंकि टीम के स्कोर की बात करें तो 1.2 ओवर चल रही है, 2 गेंदें हो चुके हैं दूसरी ओवर की, और टीम का स्कोर सिर्फ और सिर्फ 7 रन। आप देख रहे हो श्री स्वर्ण गणेश कप 2024 का पहला सीजन, और पहले सीजन का अंतिम दिन का ये सेकंड मैच फर्स्ट राउंड का। फिर एक बार बॉलर तैयार, एक फास्टर बॉलर है मोहित की ये वाली गेंद काफी हद तक बाहर गई, अंपायर का इशारा वाइड। मुकाबले की तरफ बढ़ते हैं जहां पर वाइड लगातार 2 आ चुके हैं। अगली गेंद अवे फ्रॉम द बॉडी, दूर से खेला था, बैकफुट पर जाकर वहां पर मिड ऑफ की रीजन में एक अच्छा खिलाड़ी मौजूद है पावरा टीम का। गल्फ में अक्सर अपने रोजी की तलाश में टीम जिस तरीके से गांव छोड़कर उन्हें जाना पड़ता है, लेकिन जैसे ही वापसी हुई है टीम के लिए इनका रोल बहुत बड़ा है। पाबरा की टीम का सबसे बेहतरीन खिलाड़ियों में इनका शुमार होता है। ओहो, खराब गेंद, नतीजा आपके सामने, रिजल्ट आएगा। अंपायर का इशारा, इस गेंद पर मिलेंगे 4 रन, 9+4 यानी कुल रन मिलेंगे 5। आने वाली अगली गेंद फ्री हिट, उघडा डोले, पहा नीट बॅट्समॅन, कारण की पुढचा चेंडू तुमच्यासाठी येतोय फ्री हिट। स्कोर की अगर हम बात करें तो टीम का स्कोर हो गया है 15 रन, 4 गेंदे हो चुके हैं, टीम का स्कोर 15। मुकाबले की तरफ हम बात करते हैं जहां पर पहली ओवर में बहुत अच्छा ओवर किया था, गेंदबाज ने 6 रन का ओवर किया। फिर एक बार मोहित बॉलिंग के लिए आए, जिन्होंने अब तक देखा जाए तो गेंदे कर चुके हैं। ये गेंद लाजवाब, बहुत ही अच्छी गेंद, डॉट बॉल, बिंदी गेंद। इस ओवर की आखिरी गेंद, 5 गेंदे हो चुके हैं और टीम का स्कोर हो गया है 15। ओहो, इस बार लेग बिफोर विकेट, जी हाँ, LBW विकेट के सामने पाए गए थे। जिस तरीके से विकेट गिरा, कीमती विकेट, बंटी जादव का, जो कि मेन अंपायरिंग का रोल अदा कर रहे हैं, उनका कहना था कि आप विकेटों के सामने पाए गए थे। बिल्कुल हाइट फैक्टर, इंपैक्ट, ये तीनों चीजें देखे गए, पिचिंग ऑफ डिलीवरी, ये तीनों चीजों को देखने के बाद बंटी जादव ने इशारा दे दिया है कि बैट्समैन विकेट के सामने पाया गया था। क्लीन प्लम बैट्समैन का विकेट। जहीर भी देखिए मैच को एंजॉय कर रहे हैं, स्वागत है उनका भी। स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर लुढ़कता हुआ अभी भी देखा जाए तो 15 रन पर। नए बैट्समैन मैदान में उतर चुके हैं, बिलाल।
स्कोर हो गया है 15 रन। पहली ओवर में 6, दूसरी ओवर में 9 और अब देखना होगा कि तीसरी ओवर में कहां तक स्कोर बढ़ता है। बॉलिंग के लिए टीम के लिए तीसरा ओवर लेकर उमर। इस बार शॉट हम पुल कर दिया है। वहां पर फील्डर है, जहां फील्डर को लग गए वहां पर। फिर एक बार मैच की तरफ हम बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हो उमर बॉलिंग के लिए फिर एक बार तैयार। स्ट्राइक पर बल्लेबाज बिलाल से बहुत ज़्यादा उम्मीदें हैं। 3 ओवर जिस तरीके से तीसरी ओवर लेकर आए बॉलर उमर, 2 ओवरों में स्कोर सिर्फ और सिर्फ 15 था। पहली ओवर में 6 रन और 2 विकेटें, दूसरी ओवर में 9 रन और 2 विकेटें। अब तीसरा ओवर उमर के पास, राइट आर्म ओवर द स्टंप छोटे से रनअप के साथ। पहली गेंद देखिए उन्होंने अच्छी की थी, लेकिन दूसरे गेंद पर उन्होंने गलती कर बैठे। वाइड गेंद, अंपायर का इशारा मिला, विकेट कीपर का सहारा। वाइड की मदद से टीम का स्कोर हो चुका है 17 रन। आप देख रहे हो श्री स्वर्ण गणेश कप 2024 का ये पहला सीजन। सही मायनों में इस टूर्नामेंट की अगर हम बात करें, हाँ 22 के रूप में ये रन है। टूर्नामेंट का पहला इनाम है 50,000 कैश प्राइज और साथ ही साथ श्री स्वर्ण गणेश कप। दूसरी इनामी राशि है 25,000 और इनामी राशि के साथ साथ श्री स्वर्ण गणेश कप, ये 2 बड़े प्राइज। उसके बाद इंडिविजुअल प्राइज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द मैच फाइनल वाले मुकाबले के अंदर और मैन ऑफ द सीरीज। और ये तमाम टीमों को लाने का काम जिस तरीके से किया है। वाइड गेंद फिर एक बार श्री स्वर्ण गणेश संघ दिव्यागर के जानिब से। इन्होंने पहली मर्तबा इतना बड़ा प्लेटफॉर्म खड़ा किया है रॉयल बोर्ली के ग्राउंड पर। सही मायनों में खिलाड़ियों के लिए एक बेहतरीन सुनहरा मौका। फिर एक बार ओवर द स्टंप, ये गेंद वाइड। मैं शुक्रिया अदा करता हूं हमारे सिद्धेश दादा कोसबे का, जिन्होंने एक बेहतरीन सोच रखते हुए इस टूर्नामेंट को खड़ा किया। और इन बच्चों की मेहनत को देखकर उन्होंने भी कहा कि मैं आपके साथ में हूं, क्योंकि कला, क्रीड़ा, संस्कृति, शैक्षणिक, हर तरह के से सामाजिक, हर तरीके से उनका ताउन रहता है, सपोर्ट रहता है इन बच्चों को,
दिव्यागर के चुके डैशिंग पर्सनैलिटी वाले सरपंच है, इस बार कैच छूटा है, बिलाल का कैच छूटा और एक ही रन आया। इस एक रन के साथ टीम का स्कोर हो गया है 21 रन। क्योंकि एक बेहतरीन शख्सियत है हमारे बीच, दिव्यागर गांव के सरपंच है, आज की तारीख में उनकी सबसे ज़्यादा चर्चा होती है। बहुत कम वक्त में उन्होंने वो मकाम हासिल किया, खूप कमी वेळात त्यांनी तो मकाम आपल्या नावावरती केलं, कारण की त्याच्यासाठी मेहनत लागते, जिद्द लागते आणि त्याच्यासाठी त्यांची सुद्धा त्यांनी कारकिर्दीमध्ये खूप चांगले कामं केले। आणि आता पहा काय घडलंय, इनसाइड आउट लॉंग ऑफ रिजन मध्ये एक शानदार सिक्सर, या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा, 4 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे 27। स्ट्राइक वरती फलंदाज आहे तौसीफ। वाह क्या बात है, इस बार गेंद हवा में इनसाइड आउट जरूर खेला था, लेकिन पुल शॉट खेलते समय उन्होंने अपना विकेट गंवाया। इस गेंद पर विकेट गिरा। अभी भी देखा जाए तो तीसरे ओवर की एक बॉल है और उसके बाद आने वाली 6 गेंदें भी होंगी। स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर +1। देखिए ये ओवर बहुत लंबा हुआ है और यकीनी तौर पर साथ को थोड़ी सी नाराजगी है कि ये ओवर में क्या हो रहा है, जहां पर हमने रनों को रुकाया है और अब अगर आप ऐसी गलती करोगे तो ये बड़ा मुश्किल हो जाएगा। नो डाउट उमर ने अच्छी बॉलिंग की, तौसीफ जैसे का विकेट लिया, लेकिन गलती भी हो रही है इसलिए नाराज है। ओहो, स्लिप में देखिए कमाल का कैच, लेकिन ये कैच नहीं होगा, शायद वहां पर सर भूल गए कि फ्री हिट की गेंद थी। जी हाँ, स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर हो गया है 29 रन। इस ओवर की अगर हम बात करें तो इस ओवर में 14 रन आए। हमारे स्कोरर हमें बता रहे पहली ओवर में 6 रन आए 2 विकेटें, दूसरी ओवर में 9 रन आए 2 विकेटें और तीसरी ओवर में 14 रन आए 1 विकेट, यानी कुल 3 बड़े विकेट जा चुके हैं। टीम का स्कोर हो गया है 29 और अब यहां से 6 गेंदें आना बाकी, देखना है कि आखिरी ओवर करेगा कौन। तमाम बच्चों ने श्री स्वर्ण गणेश कप के इस टूर्नामेंट के अंदर बच्चों ने मेहनत उठाई और बहुत सोच अच्छी रखने के बाद, बहुत बड़ी सोच रखने के बाद उन्होंने ये फैसला लिया कि हमें रॉयल बोरली के इस ग्राउंड पर एक बड़ा इवेंट तैयार करना है। अब आए हैं बॉलिंग के लिए अंगद सर। अंगद सर बॉलिंग पर, लेफ्ट आर्म अराउंड द स्टंप से फिर एक बार कवर ड्राइव देखने मिला एक्स्ट्रा कवर रीजन में, फील्डर नहीं रोक पाएंगे उस गेंद को, गेंद चली है 4 रन की सैर करने। आता हुआ ये शानदार चौका अंगद सर की पहली गेंद पर अब्दुल ने एक शानदार कवर ड्राइव जड़ दिया, बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ 4। आरवी और नौगांव दोनों टीम तुरंत आ जाइए टॉस के लिए। शिवांश 11 नौगांव और साहिल आरावी। अंगद सर की ये गेंद बैट्समैन के पूरे इरादों पर पानी फेर दी, हिट विकेट हो गए, बहुत पीछे चले गए थे और नतीजा आपके सामने। आज के दिन में फिर एक बार एक नए जोश व जज्बे के साथ, जुनून के साथ रॉयल बोरली के ग्राउंड पर रॉयल ए की टीम तैयार है और इमरान फकजी भी तैयार है। देखिए जायजा ले रहे, विकेट के पीछे बैठे, बड़े ही शातिरता के साथ देख रहे, चूंकि उन्हें इस ग्राउंड का बहुत अच्छा तजुर्बा है। हम आज जिब्बू को भी, जहीर को भी खेलते हुए देखेंगे, बहुत ही अच्छा टच में है खिलाड़ी। कल 40+ के परफॉर्मेंस की अगर हम बात करें तो उसमें भी उन्होंने बहुत ही अच्छी बैटिंग की थी। अब नए बैट्समैन 7
लेफ्ट आर्म राउंड द स्टंप, इस बार गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे, बहुत ही अच्छा वहां पर कैच पकड़ लिया और बैट्समैन 7-0 का चश्मा पहनकर वापस लौटे, गोल्डन डक का शिकार। सिफर का चश्मा पहनकर वापस लौटे। अब उनकी जगह संभालने के लिए राजपुरी की टीम की तरफ से रहे बैट्समैन इंजिमाम। देखिए राजपुरी की टीम नो डाउट बहुत अच्छा परफॉर्मेंस दिखाती है हर जगह पर। आयमान ने अपना बहुत जल्दी विकेट जिस तरीके से गवाया, उसके बाद राफिद ये भी एक अच्छा खिलाड़ी था, लेकिन अब पूरी जिम्मेदारी इन दो खिलाड़ियों के ऊपर है। गेंदें कितनी बची है? 3 गेंदों में से अगर 2 बड़े हिट आ जाए, यकीन माने एक अच्छा टारगेट बन सकता है, क्योंकि अब तक का स्कोर है 33। पाबरा के सामने ये स्कोर अगर रखना है तो यकीनी तौर पर 3 में से 2 बड़े हिट लगाने पड़ेंगे। ऐसी सूरत में बैट्समैन नए आ चुके हैं अंगद सर के सामने। अच्छे गेंदबाज, अच्छा स्ट्रोक, गैप ढूंढा है, 1 बम्स 4। बल्लेबाज ने मेरी आवाज को सुना है और एक जानदार शानदार चौका जड़ा है, स्ट्रेट ड्राइव। जी हां, अब ये चौका आने के बाद टीम का स्कोर हो गया है 37। अभी भी 2 गेंदे आना बाकी। अंगद सर फिर एक बार बॉलिंग पर, राउंड द स्टंप, लेफ्ट आर्म राउंड द स्टंप से बिल्कुल ये गेंद अच्छी, और इस बार बैट्समैन का विकेट जाएगा। अगर आप अच्छी बैटिंग कर सकते हो तो मुझे भी बॉलिंग करना आता है। कैप्टन ने मुझ पर भी भरोसा दिखाया है, मैं आखिरी ओवर लेकर आया हूं। जरूर वापसी की है अंगद सर ने, मानना पड़ेगा। पहली गेंद पर चौका, फिर 2 विकेटें, फिर चौका, और अब यहां पर और एक विकेट। वाह, इसी ओवर में ओवर हैट्रिक भी हो गई, 3 बड़े विकेट भी आ चुके हैं। और अब उनकी नए बैट्समैन जो जा रहे हैं इब्राहिम की जगह संभालने के लिए, नाम बोलो बैट्समैन का। हंजला। नए बैट्समैन हंजला, स्ट्राइक पर हंजला, नॉन स्ट्राइक पर बिलाल। बॉलिंग के लिए आप देख सकते हो अंगद सर। अब लेफ्टी का कॉम्बिनेशन है, आखिरी एक गेंद आना बाकी है, क्योंकि हमारे सिद्धेश दादा भी लेफ्टी बैट्समैन है और उनके बैट से हमने बड़े स्ट्रोक देखे हैं, जो कि इस टुर्नामेंट के या स्पर्धेची शिल्पकार आहेत सर्वे यांच्या या स्पर्धेमध्ये। ओहो, त्यांच्याच सारखा फटका सजवलाय। नक्कीच दादा तुमची आठवण करून देतोय हा फटका, आणि या चेंडूवरती षटकार येतोय, आणि कुठेतरी राजपुरी हा संघ आता मात्र थोडासा, नक्कीच आमचे दादा पण म्हणतायत की हा षटकारच निर्णायक आहे, कारण की जेव्हा जेव्हा शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार होतो तेव्हा निर्णायक काहीतरी क्षण आम्हाला पाहायला भेटतो। आणि आता पहा धावसंख्या झाली 43-44 धावांचा आव्हान ठेवलाय संघ पाबराच्या समोर। पुढचा सामना नाणेफेकसाठी लगेच या। शिवांश 11 नवगाव आणि साहिल आरावी लगेच नाणेफेकसाठी या। चांगली बॅटिंग, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि राजपुरी संघ कुठेतरी आता मात्र रिलॅक्स असेल, कारण की तो षटकार खूप निर्णायक असणार आहे। बघा, पहिल्या षटकामध्ये 6 धावा आले, 2 फलंदाज बाद, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आले, 2 फलंदाज बाद, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आले, 1 फलंदाज बाद। परंतु शेवटचा आणि चौथं षटक तो सुद्धा महागडा होता। त्या षटकामध्ये 3 फलंदाज आउट झाले, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, निर्णायक षटकार असू शकेल। आणि हे दादानी सुद्धा सांगितलं, होऊ शकतो, आपण कुठेच जायचं नाही। श्री सुवर्ण गणेश कप या दिव्यागरच्या या स्पर्धेमध्ये जी रॉयल बोर्लीच्या या ग्राउंडवरती खेळली जाते, या स्पर्धेमध्ये तुम्ही या स्पर्धेचे बघणारे प्रेक्षक नक्कीच आपलं स्वागत असणार आहे। आणि या मॅचचं दुसरं सत्र परत एकदा आपण अक्षय चोगले यांचा आवाज ऐकणार आहोत। साहिल आरावी इस टीम के कैप्टन, अनीस वस्ता भी आ चुके हैं, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं। अब फिर एक बार अगली आवाज सुनेंगे अक्षय चोगले सर की।
धन्यवाद इमाद सर. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. सामना असेल राजपुरी विरुद्ध वालवटी, सॉरी पाभरा, या दोन्ही संघांच्या मध्ये. पहिली इनिंग आपण पाहिली की राजपुरी संघाने फलंदाजी केली आणि पाभरा संघासमोर आव्हान ठेवलं म्हणजे 44 धावांचं, 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. ते म्हणजे 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. नक्कीच आमचे सिद्धेशदादा शेवटच्या चेंडूवरती त्यांनी सांगितलं की हा षटकार निर्णायक षटकार ठरू शकतो. या सामन्यातील टर्निंग पॉइंट हे सुद्धा पाहावं लागेल की काय होतंय, कोण जिंकतंय या सामन्यामध्ये. या सुवर्ण गणेश क्रीडा मंडळाच्या आयोजित क्रीडा स्पर्धामध्ये आपलं अस्तित्व कुठला संघ कायम करतोय. राजपुरी जिंकेल का पाभरा जिंकेल हे माहीत नाही, परंतु जिंकेल ते मात्र क्रिकेटच. चला, सलामीचे फलंदाज असतील पाभरा संघाकडून. फलंदाजांचं नाव या ठिकाणी सांगायचंय. बॅट्समन नेम सांगायचं प्लीज. सुफियान आणि अंगद. ज्याने अंतिम षटक टाकला होता तोच अंगद आणि सुफियान. नक्कीच एक श्रीवर्धन तालुक्यामध्ये तसंच एक रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असा खेळाडू. खेळपट्टीवरती सुफियान आणि अंगद अशी जोडी. तर राजपुरी संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. आपल्याकडे वेळेची फार कमतरता आहे. आपल्याला आजच्या दिवसात फायनल आपल्याला खेळवायचे आहे, कारण का श्री सुवर्ण गणेश दिव्यागर क्रीडा मंडळ आयोजित प्रथम क्रीडा महोत्सवाचा फायनल डे, अंतिम दिवस आपण पाहतोय. या सामन्यांचा आनंद आपण घर बसल्या घेऊ शकतो ते म्हणजे जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. तर खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज पाठवले गेलेत ते म्हणजे मला वाटतं स्ट्राईक एंडवरती सुफियान आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अंगद. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. 44 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय ते म्हणजे राजपुरी या संघाने प्रथम फलंदाजी करताना. पाहावं लागेल, लक्ष जरी फारसं मोठं नसलं तरी पण गोलंदाजी सुद्धा तेवढीच चोख पाहायला मिळेल ती म्हणजे राजपुरी या संघाकडून. पहिला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो तो म्हणजे साध. पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने राईट आर्म राऊंड विकेट ऑन गोलंदाजी मार्कवरती 7. तर 7च्या गोलंदाजीचा सामना करेल सुफियान. सुफियान पहिल्या चेंडूचा सामना करेल. राईट आर्म राऊंड विकेट, वेगवान गतीचा गोलंदाज आणि पहिला चेंडू भिरकावून लागलाय. सर्कल मधील चेंडू, क्षेत्ररक्षक मागावरती आणि पहिल्या चेंडू मध्ये सुफियानची मोठी विकेट. एक मोठा फलंदाज या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं एक असं षटक आहे की ज्या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा करून आपल्या संघाला एक सुयोग्य स्थितीमध्ये आपण नेऊ शकतो. परंतु आता सुफियानची पहिल्या चेंडूमध्ये विकेट पाहायला मिळते. साध अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि साध याच्या गोलंदाजीला प्रतिसाद म्हणून क्षेत्ररक्षकाचं सुंदर असं झेल. बॅट्समन नेम साध. हा, त्या गोलंदाजी एंड वरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय की साध आहे आणि फलंदाजी वरती सुद्धा साध आहे. नक्कीच साध विरुद्ध साध, परंतु फलंदाजीमध्ये प्रतिसाद मिळेल का गोलंदाजीमध्ये प्रतिसाद मिळेल हे सुद्धा पाहावं लागेल. दोघांची नावं सारखी परंतु खेळामध्ये थोडासा फरक.
आणि आता मात्र सर्कल कव्हर भेदलंय आणि चौकार. आता मात्र पॉइंट रिझन कडे हळूवार हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तेवढं सुंदर थ्रो पाहायला मिळाला, परंतु एक धाव या ठिकाणी वाचवू शकलेले नाहीत, ते म्हणजे क्षेत्ररक्षक राजपुरीचे. 3 चेंडू आणि 5 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र डावखरे हाताचा फलंदाज ऑन. आणि अतिशय सुंदर असा फटका पॉइंट रिजन कडून पाहायला मिळाला आणि अंगद यांच्या बॅट मधून पहिला चौकार. पंच बंटी जाधव सर यांचा आमच्यापर्यंत इशारा आला की हा चेंडू चौकारावर जाऊन भेदला. 4 चेंडू आणि 9 धावा, 4 चेंडू आणि 9 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. पॉवर प्लेचं षटक अजूनही मार्गस्थी पथावरती आणि साध विरुद्ध अंगद. अंगद डावखरे हाताचा फलंदाज. आता मात्र हळूवार हाताने खेळलाय. मिडॉन कडून, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. काव कॉर्नर मध्ये थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण ज्या वेळेला आपण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण उतरतो त्यावेळेला आपल्या संघासाठी आपले योगदान फलंदाजी आणि गोलंदाजी मधूनच नव्हे तर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला करावं लागतं. कारण का जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं कमी धावा आपल्याला रोखता येतात. साध. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका होता. कोणती धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये, कोणतेही नुकसान या ठिकाणी होणार नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती होत तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 10 धावा ऑन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आपल्याला. पहिले षटक साध यांनी हाताळलं होतं तर आपल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. तर बॉलर नेम सांगायचं प्लीज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत सांगायचं आहे. आयमन दुसरं षटक हाताळण्यासाठी खेळपट्टीवरती पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या डाव्या हाताने गोलंदाजी करेल. समोर असतील डावखऱ्या हाताचा फलंदाज अंगद. पाहावं लागेल गोलंदाज सुद्धा डावखरा आणि फलंदाज सुद्धा डावखरा आहे. डावखऱ्या हाताचा फलंदाज अंगद खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि आता मात्र भिरकावून लावलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने झेल यावेळी मात्र सोडलेली नाहीये आणि अंगद बॅक टू द पवेलियन. अंगदला पहिल्या चेंडूमध्ये बाद केला. पहिल्या चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि आता अंगदची जागा सांभाळण्यासाठी खेळपट्टीवर जातोय तो म्हणजे मुदतसीर. एक चेंडू 10 धावा. आता अंगदची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे मुदतसीर.
थोडासा निराश या ठिकाणी फलंदाज तंबूत परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली लढत 44 धावांचा पाठलाग करताना पाबरा संघ, परंतु तेवढी सुंदर गोलंदाजी. एक चेंडू आणि 10 धावा. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज राईट हँड बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतोय, तो म्हणजे मुदस्सीर. मुदस्सीर तर आयमन गोलंदाजीवरती मारा करेल. आता मात्र हो काय थोडीशी उसळी घेतली चेंडूने, फलंदाजाला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. निर्धाव चेंडूची सांगता एक सुरेख टप्पा यावेळी आयमन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, सटीक टप्पा, 2 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकले, परंतु कोणतेही धाव या चेंडूवरती खर्च केले नाही. पुन्हा एकदा आयमन. आता मात्र थोडीशी बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षक आणि पॉइंटचा फिल्डर दोघेही त्या चेंडूच्या मागे पळताना आणि 1 धाव यावेळी मात्र अडवू शकले नाहीत. 3 चेंडू आणि 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. माझे मित्र गुणलेखक मनीष पाटील, मॅन फ्रॉम भरटकोल, अतिशय सुंदर असं गुणलेखक. आणि आता मात्र भिरकावून लावलाय, पाहावं लागेल किती धाव मिळतील. अतिशय सुंदर असं स्ट्रोक होता, बॅट्समननी पुल शॉट खेळला होता. मिळतील 2 धावा. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला, पुल शॉट साद यांच्या माध्यमातून. तर साद आणि मुदस्सीर, तर आयमन पुन्हा एकदा गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा बीट झालाय. पुन्हा एकदा उभ्याने पुल करण्याचा प्रयत्न होता साद यांचा, परंतु बीट झाला. यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला आणि निर्धाव चेंडूने 5 चेंडू आणि 13 धावा. शेवट बॉल. आणि आता मात्र मिड ऑफ कडे मारले होता आणि एका धाव्याने दुसऱ्या षटकाची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव लागलेत, ते म्हणजे 14 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मुदत सर. मुदत सर ऑन गोलंदाजी मार्क वरती. तर साद समोर फलंदाजीसाठी 12 चेंडू आणि पहिला धाव नक्कीच पूर्ण करतील आणि एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण धावफलकावरती पाहायला मिळतंय. 11 चेंडू आणि 29 धावा. मुदस्सीर आणि आता मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. चला इमाद मोडक सर, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं समालोचन करण्यासाठी. तसेच
वडवली गावचे उद्योगपती माननीय सन्माननीय सुकृतजी मांजरेकर साहेब, आपण प्रेक्षकांमध्ये जर कुठे असाल तर आपल्या आयोजकांनी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मी आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र समोर खेळून काढलाय, गोलंदाजांनी तो चेंडू अडवलाय. सन्माननीय उद्योगपती सुकृतजी मांजरेकर साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले मित्र सिद्धेशदादा कोसबे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतायत. सन्माननीय सुकृतजी मांजरेकर साहेब, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आता मात्र उभ्या उभ्याने पूल केलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. साद यांच्या बॅटमधून खणखणीत या सामन्यामधील षटकार पाहायला मिळाला. 26 धावा ऑन स्कोर कार्ड, धाव फलकावरती 26 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. सातच्या माध्यमातून या ठिकाणी षटकार, 26 धावा, 26 रन. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा कावका रिझन ते मारलंय, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पाहावं लागेल किती धावा, आणि मुदतसीरला जावं लागतंय, माघारी धावबाद होतोय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होता, या ठिकाणी विकेट हादरा लागते ती म्हणजे पाबऱ्या या संघाला. पाहावं लागेल मुदतसीर यांची जागा सांभाळण्यासाठी मुझम्मिल मैदानावरती दाखल झालाय, तो म्हणजे मुझम्मिल. आता मात्र समीकरणामध्ये थोडीशी फेरबदल झालेली पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज, ती म्हणजे पाबऱ्या या संघाला 7 चेंडू आणि 17 धावा. साद यांच्या बॅटमधून साद यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी, मोठा षटकार पाहायला मिळाला. जर साद यांनी जर चांगली फलंदाजी केली तर 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. आणखीन काही षटकारांच्या अपेक्षा. आणि आता मात्र बॅटची कळा घेतली, यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातोय चेंडू. यष्टीरक्षकाने फील्ड करेपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. 1 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्यात, ते म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. सॉरी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज या ठिकाणी. सॉरी, चुकीची दुरुस्ती असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल, ती म्हणजे पाबऱ्या संघाला. गोलंदाजीसाठी आलाय तुमच्या अब्दुल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अब्दुल. समोर 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. पाहावं लागेल की षटकार मिळेल की विकेट मिळेल. आणि आता मात्र भिरकावलाय कावकाव रिझन कडे, आणि पहिल्या चेंडू मध्ये पहिली विकेट, पहिली हादरा लागते ती म्हणजे 7च्या स्वरूपात पाबऱ्या संघाला. नक्कीच
धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 28 आणि 5 चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. यष्टीरक्षक चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव पुन्हा एकदा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि आता मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. आणि लेग बाईसचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय पंचांचा. तीन चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र लो फुल टॉस कावकाव रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने फील्ड केलंय. एक धाव एका धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 16 पाहिजे होते. जर पाभरे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 2 मोठे हिट या ठिकाणी मारावे लागतील. 2 षटकारांची गरज असेल. पाहावं लागेल काय होईल. फलंदाज 2 षटकार मारेल की गोलंदाज मारेल बाजी. आणि आता पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच बंटी जाधव सर या ठिकाणी आपला निर्णय ठाम ठेवताना आणि बॅट्समन सेफ आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. या सामन्यामध्ये नक्कीच आता पाभरे या संघासाठी थोडीशी औपचारिकताच शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. चला त्यानंतर होणारा सामना असेल. चला राजपुरी आणि पाभरे संघाचे प्रतिनिधी आपण समालोचन